पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। शाळेचं म्होरक्या बनायचं वय तुला? नाही मॅडम, अजिबात नाही, पण गरीब विद्यार्थ्यांसाठी बोलणं गरजेचं होतं. गरीब गरीब विद्यार्थ्यांसाठी आपलं काय ते आहे ना, एनजीओ. पाठवा तिला तिकडं. हा, जा तिकडे जा. ठीक आहे, आवडेल मला. वेळात वेळ काढून मी एनजीओ साठी काम करायलाही तयार आहे, मला आवडेल. पण माझं मुख्य पॅशन शिकवणं हे आहे. मग तेवढंच कर. शाळेची फी वाढ वगैरे हे समधी आमची कामं आहेत, ते आमचं आम्ही ठरवू. हा, मला बोलावण्यात आलं आणि विचारण्यात आलं म्हणून मी बोलले मॅडम. आईसाहेब, मला वाटतं आपलं ह्याच्यावर झाले की बोलून त्या दिवशी, आता परत ह्याच्यावरच कशाला चर्चा? मात खाली गेली आमची हिच्यामुळं. आजवर कुणाची हिम्मत नव्हती आमच्या समोर तोंड वर करून बोलायची. हिनं नवा पायंडा पाडलाय शाळेत. आता जो तो आम्हाला अक्कल शिकविल. असं नाही होणार मॅडम, शाळेत सगळे सुशिक्षित आहेत. सुशिक्षित म्हणजे त्यासनी आमच्यापेक्षा जास्त अक्कल आहे वय? असं नाही मॅडम, पण लोकशाही आहे, प्रत्येकाला मत देण्याचा हक्क आहे. आता ते ऐकायचं की नाही हा सर्वस्वी तुमचाच निर्णय. ही फक्त तोंडानं माफी मागतीये. मनात तर हिला काय बी वाटत नाही. अजूनही वादच घालतीये. आपलं काय चुकलंय असं हिला वाटतच नाही. पाणी घ्या. नकोय मला, थँक्यू. पाणी हाय, विष नाही. थोरल्या सरकारांच्या शब्दाचा मान म्हणून घ्या. पण मला तहान नाही लागलीये, मी का पाणी पिऊ? ताण नसताना पाणी पिलं तर किडण्या मजबूत होत्यात. घ्या, काय होत नाही. मला नकोय खरंच, सॉरी. एवढा आग्रह नग, जाऊ दे तिला. धाकला सरकार, मला वाटत नाही हिला हिची चूक झाली असं वाटतंय. मास्तरीन बाई, नाक फेरी झाली तुमची. कळलं आम्हास्नी तुमचं म्हणणं. चला निघा. तुमच्या माफीमुळे विद्यार्थ्यांचं भलं होणार आहे. असं का अडगवणी करू नका. स्वतःचा नाही, निदान विद्यार्थ्यांचा तरी विचार करा. मॅडम, आज तुम्ही हाय म्हणून माझे आईबाप मला शाळेत जाऊ देत आहेत, आणि जर तुम्हीच गेलात तर मला नाही जाऊ देणार शाळेत, आणि मी आयुष्यभर भाजी एकत्र आहे. मी धुनी भांडी करायला जाईन आईसोबत. मी गाडी धुवायला जाईन. आणि हा बघा, हा तिच्या शाळेच्या पिकनिकचा फोटो. हा, अहो छान छान. त्यांना तो फोटो दाखवा ना. तिला वक्तृत्व स्पर्धेमध्ये सलग 3 वेळा बक्षीस मिळालं होतं, तो दाखवा. हा, हो, हा बघ. हा, छान आहे की. आणि हा फोटो आहे ना, हा ती 10वीत असताना पोरडात आली होती, त्यावेळेला स्टुडिओत जाऊन काढलेला फोटो आहे. वा, मस्तच. नाही, बराच वेळ फोटोतच दाखवताय, प्रत्यक्षही दाखवा, बोलवा की तिला. हो. येईल ना. कधी?
नाही म्हणजे आम्हालाही परत जायचंय ना. कमल फोन लाव तिला. आई मी फोन करतोच आहे पण लागत नाहीये. कामात असेल ना. रजा नाही घेतली आज. घेणार होती पण अचानक भुवनेश्वरी मॅडमच्या घरी जावं लागलं. घरी हो. काही प्रॉब्लेम आहे का? नाही नाही प्रॉब्लेम काही नाही. घरी आले की सांगते म्हणाली. काका तुम्ही फोन ट्राय करता का? बघा ना कुठे पोहोचली. हो करतो. नाही म्हणजे नोकरी करते हे चांगलंच आहे पण कामात इतकं झोकून दिलं तर संसार कधी करणार नाही का? तुझा पुतळा नाही उभा करायचा इथं. निस्ती उभी नका राहू. कसला विचार करताय मास्तरीन बाई? माफी मागा चला. तुम्ही कशा पायी सांगताय तिला? तिचं तिला काही कळत नाही वय. आपण काय बोलावं, कुठं बोलावं, किती बोलावं, कसं बोलावं. ओके 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 मॅडम, मी तेव्हा जे काही बोलले त्यामध्ये मला तुमचा विरोध करायचा नव्हता. माझा हेतू फक्त परत तेच. जाऊ. आई साहेब जाऊ दे. तुम्हाला ती माहितीये आम्हास ती जे आवडत नाही ते मी ऐकत नाही. तिचं तेच चराट चालू आहे. काही चांगलं असेल हिच्याकडे तर आम्हास ती सांगा, नाही तर आम्हास ती काय बी ऐकायचं नाही. गोविंद हा इकडं. काय झालं? फोन उचलत नाहीये. अहो ती बस मध्ये असेल ना. हो ना, म्हणजे काय होतं ताईला ना फोन पर्स मध्ये ठेवायची सवय आहे त्यामुळे तिला ऐकून असेल आला. अहो मी पण 2-3 वेळा कॉल केल्यानंतर उचलते माझा कॉल. पण अजून किती वेळ? काही बोलली का? मगाशी बोलणं झालं. घरी आले की सांगते सगळं म्हणाली. तेच म्हणतोय मी. घरी येणार कधी? आमच्या वेळेला काही किंमत आहे की नाही? अहो तुम्ही चहा घ्या ना. टोस्ट आण गं. नको. कुणाची वाट बघायला लागली ना की माझी अगदी चिडचिड होते. तुम्ही चहा घ्या ना. नाही म्हणजे गार होईल ना म्हणून घ्या ना. आई साहेब जाऊ दे. तू काढा की कानातलं ते आता. मग काय करू? हा
आमासनी वाटलं होतं ही पोरगी माफी मागल, हात जोडून म्हणेल चुकलं आमचं, पुन्हा असं करणार नाही. पण ही वादाला नाद, नादाला वाद चालूच आहे. जे बोलायचं आहे ते सोडून बाकी समद बोलत्या. नाही मागतील माफी. मागल तेव्हा ऐकू आम्ही, बाकी फालतू बडबड ऐकायची नाही आमासनी. मी काय केलं? काय केलं? त्या दिवशी बी आणि आज बी तू तुझं फालतू ज्ञान पाजळत्यास, ज्याची आमासनी गरज नाही. माफी मागायला आलेस ना व, माग माफी आणि जा. आणि तुझं ते एज्युकेशन की काय आहे ना, ते घाल तुझ्या झोळीत आणि वाटत फिर विद्यार्थ्यांना गावभर. आमासनी नग सांगूस. बुवे बुवे कशा पायी एवढी चिडचिड करतीयस हा? आता आली ना ती माफी मागाया, संपव की विषय आता. ए अक्षदा, अक्षरा, नाव म्हणलं त्यांचं, त्यापेक्षा मास्तरीन बाई म्हण की सरळ. कशाला उगाच. हे माझी काय ती मास्तरीणबाई नाहीये हा. आणि तिच्या आई बापानं तिचं चांगलं नाव ठेवलंय ना मग त्याच नावानं हाक मारावं काय. चांगलं ठेवलं असतं तर नव. बुवे संपव की विषय आता. मी संपवायच बसले, पण ही एकदा तरी म्हणते का मी चुकली म्हणून. सॉरी. खरंच सॉरी. बस एवढंच. अजून काही आहे का? आमच्याकडे अशी माफी मागत नाही. मग कशी पद्धत आहे? अधिपती, तुमचं काही चुकलं असं वाटलं तर तुम्ही कशी माफी मागता? थोरलं सरकार, आमची चुकी झाली, आम्हासनी माफ कर. उठा बाळा, उठा. बघितलास, याला म्हणत्यात माफी मागणं. ह्याच्यातनं कळतंय माणसाला किती पश्चाताप झालाय. आडवाच होतोय माणूस पायावर. माफी लोटांगण घालून मागत्यात. माफी लोटांगण घालून मागो किंवा हात जोडून मागो, ते महत्वाचं नाहीये. माफी महत्वाची, भावना महत्वाची, पद्धत नाही. आणि मुलांनी आईची कशी माफी मागावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. वा वा वा, काय बोललीस तू. एकदम एक नंबर. आता मला वाटतं माझ्या बी पोरी शिकली असत्या तर. आई वाद जा. अगं पण माझी समधी कामं झालीत. या माफी मागण्याला आम्ही माफी मागणं म्हणत नाही. माफी मागितलीच गेली नाही असं आम्ही म्हणतो. मॅडम,
मी पायावर डोकं फक्त सरस्वती देवीच्या आणि माझ्या आईबाबांच्या ठेवते. इथे लोटांगण घालणं मला रास्त वाटत नाही. पण ह्याचा अर्थ मी तुमची माफी मागणार नाही असं नाही. त्या दिवशी माझ्याकडून जे काही झालं त्याबद्दल मी तुमची हात जोडून माफी मागते. मला तुम्हाला विरोध करायचा नव्हता. माझा हेतू वाईट नव्हता. माझ्याकडून जर काही कमी जास्त बोललं गेलं असेल तर मला क्षमा करा प्लीज. मला माफ करा प्लीज. एकच गोष्ट किती नाव सांगायची हिला. अधिपती बाजूला व्हा. आईसाहेब आम्हाच ती हिच्याशी बोलायचंय. आईसाहेब ऐकून घ्या. माफी मागितली की त्यांनी, हात जोडले त्यांनी, बस झालं, जाऊ दे. आणि बरोबर आहे, माझं बी तसंच आहे ना. एकतर तुम्ही आणि दिव्या अंबाबाई या दोघींनी सोडलं तर मी जगात पुन्हा पुढेच लोटांगण घालत नाही आणि घालणार पण नाही. बरोबर आहे त्यांचं, आपण जरा समजून घेऊया की जगात देवाची आणि आईची कुणीच जागा घेऊ शकत नाही. आणि बाई माणसानं आपल्या घरात येऊन हे असं लोटांगण वगैरे घालणं ते बरोबर वाटणार नाही. पहिल्यांदा आपल्या घरात आल्यात उगाच लई ताणायला नको. मला असं वाटतंय झालं ते झालं. आता एकदा त्यांनी माफी मागितल्या, हात जोडल्यात, जाऊ दे, आपण विषय सोडून देऊया. हा, ताणाय नको लई. गोविंद, अरे खाय पाहिजे काहीतरी बघ की. हा, बसा बसा. माझ्यासाठी एवढं करा. ऐका माझं. गोविंद, पांडुरंगाचा प्रसाद पण आणखी. थँक्यू, पण मी निघते. प्रसाद न ग. सॉरी, पण मला निघावं लागेल. प्रसाद खाऊन निघ. मला खरंच निघायचंय. मी घेऊन जाईन हवं तर. प्रसाद आहे त्यो. म्हणूनच मान ठेवते मी. घेऊन जाईन प्रसाद, प्लीज. मला निघावं लागेल. राहू दे. प्रसाद खायचा असतोय, न्यायचा नसतोय. ठीक आहे, मग मला निघावं लागेल. सॉरी. निघते मी. अगं पोरी, येते मनावर. मी खोटं नाही बोलत मॅडम. हा,
आजी. काय? मी आदिपतीची आजी आहे का नाही? मग मला आजीच म्हण. हं? ते मॅडम बिडम नको. आणि एक लक्षात ठेव, येते म्हणावं. म्हणलं ना, मी खोटं नाही बोलत. निघते. आदिपती